नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 10 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 10 बघणार आहोत. आणि याच्या अगोदरसुद्धा प्रश्नसंच 1 ते 9चे व्हिडिओ आपल्या PRC मराठीवरती टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा MPSC, TCS आणि IBPS यांच्या पॅटर्ननुसार आपण प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे MPSC, TCS, IBPS कोणत्या आधारावर प्रश्न विचारते त्या आधारावर आपण ही सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणजे येणाऱ्या पुढील ज्या भरत्या आहेत, तलाठी तर असेलच, लिपिक, पोलीस, वनरक्षक, ग्रामसेवक, शिपाई या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघून घ्यायचा आहे आणि याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच 1 ते 9चे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. लाडकी बहीण योजनेत पात्र होण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्नाची अट किती ठेवण्यात आली होती? म्हणजे किती ठेवण्यात आली आहे? लाडकी बहीण योजनेत पात्र होण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्नाची अट किती ठेवण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे 2.5 लाखापेक्षा कमी. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, लाडकी बहीण योजना खालीलपैकी कोणत्या सरकारने सुरू केली? तर याचं उत्तर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व महाराष्ट्र शासन संयुक्त, सांगता येत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र शासन. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. लाडकी बहीण ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. पुढील प्रश्न, मॅलाकाईट हे टिंब धातूचे मूळ ओरे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांबे धातूचे मूळ आहे. पुढील प्रश्न, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. म्हणजे 1, 2 आणि 4. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात आढळतो. हा एक पर्याय योग्य आहे. आणि हा एक पर्याय योग्य आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. आणि 4 नंबरचा पर्याय एक योग्य आहे. मादीला भ्रमण पिशवी असते, तिला मार्सुपियम म्हणतात. आणि हा पर्याय चुकीचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न, भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरकोस्पोरा पर्सोनेटा. याचं उत्तर आहे सरकोस्पोरा पर्सोनेटा या जीवामुळे भुईमुगावर टिक्का रोग होतो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मिराबिलिस जल्लापा 4 o'clock ही वनस्पती कोणत्या कुळातील आहे? तर याचं उत्तर आहे निक्टाजिनेसी. लक्षात ठेवा, निक्टाजिनेसी. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? नैसर्गिक औषध कोणते रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी? तर याचं उत्तर आहे हिपॅरिन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो मानवी रक्तामध्ये? तर याचं उत्तर 55%. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? शाळेतील मुली, प्रासंगिक कामगार, निवृत्त सैनिक, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? अन्नपूर्णा योजनेत लाभार्थी कोण असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. म्हणजे ज्यांना निवृत्तीवेतन भेटत नाही, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन जी योजना आहे ती योजना ज्यांना लागू पडत नाही
त्यांच्यासाठी अन्नपूर्णा योजना ही आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील विधाने पहा. त्यांनी काही विधाने दिलेली आहेत. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2. 1 व 2 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. आणि दुसरं पर्याय, नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. हे योग्य विधाने आहेत आणि हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न, दगडाला माती म्हटले, मातीला पाऊस म्हटले, पावसाला गवत म्हटले, गवताला दोर म्हटले, तर पाऊस पडल्यावर नदीला कशाचा पूर येईल? तर याचं उत्तर आहे, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. एक सांकेतिक भाषा म्हणून ते वापरतात. तर त्यांनी काय सांगितलं आहे, शेवटला अशा प्रकारचे प्रश्न आले तर इथं शेवटला त्यांनी काय प्रश्न विचारला आहे तो बघायचा. त्यांनी काय सांगितले, तर पाऊस पडल्यावर नदीला कशाचा पूर येईल? तर पाऊस पडल्यावर नदीला कशाचा पूर येतो? पावसाचा येतो. पण त्यांनी पावसाला काय म्हटलं आहे? पावसाला गवत म्हटलं आहे. त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी पावसाला गवत म्हटलं आहे. तर आपण उत्तरसुद्धा त्यांच्याच भाषेत द्यायचं आहे. म्हणजे नदीला कशाचा पूर येईल? तर पर्याय क्रमांक 2, गवताचा पूर येईल त्यांच्या भाषेमध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, घड्याळ म्हणजे वेळ, तर दिनदर्शिका. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तारीख. दाढी करताना अंतर्वक्र आरसे वापरले जातात, कारण त्याचं कारण काय आहे? दाढी करताना अंतर्वक्र आरसे वापरले जातात कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त 2 बरोबर. म्हणजे याचं योग्य कारण काय आहे? आरसा चेहऱ्यासमोर नाभीय अंतराहून कमी अंतरावर ठेवल्यास चेहऱ्याची सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते. हे याचं योग्य कारण आहे. आणि पहिला पर्याय चुकीचा आहे. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर मोठे असते. हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो, कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते. या कारणामुळे ध्वनी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्या किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो. कारण म्हणजे हे याचं पहिलं पर्याय उत्तर आहे. हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते, त्या कारणामुळे स्पष्ट ऐकू येते. पुढील प्रश्न, खालीलपैकी संगणकाच्या माऊसचे संशोधक कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डग्लस एंगलबर्ट यांनी माऊसचा शोध लावला आहे. संगणकाचा जो माऊस असतोय, कॉम्प्युटरचा माऊस, त्याचा शोध लावला आहे डग्लस एंगलबर्ट, लक्षात ठेवा. आणि राईट बंधू जे आहेत त्यांनी विमानाचा शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा. आणि हे मार्कोनी जे आहेत, हे संशोधक आहेत, यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, लॅरी पेज, सर्जेई ब्रिन या संशोधकांनी कशाचा शोध लावला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुगल जे सर्च इंजिन आहे त्याच्यावरती आपण काही पण सर्च करतोय, तर या गुगलचा शोध कोणी लावला? लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन या संशोधकांनी कशाचा शोध लावला? तर गुगलचा शोध लावला, लक्षात ठेवा. आणि विद्युत दिवा जो आहे याचा शोध एडिसन यांनी लावला आहे. एडिसन, लक्षात ठेवा. एडिसन जे संशोधक आहेत त्यांनी
विद्युत दिवा याचा शोध लावला आहे. पुढील प्रश्न, रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यात काय मिसळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गंधक मिसळतात. पुढील प्रश्न, विंचू हा टिंबटिंब प्राणी आहे. अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा, वरीलपैकी दोन्ही, यापैकी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पिल्लांना जन्म देणारा. पुढील प्रश्न, बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय? काय नाव आहे? राना टायगरिना, पॅन्थरा लिओ, पॅन्थरा टायग्रीज, पॅन्थरा पॅरडस. तर याचं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 3, पॅन्थरा टायग्रीज हे याचं बिबट्या या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील विधाने अभ्यासा. पहिले विधान त्यांनी काय सांगितलं आहे? आडुळसा तथा कारवी या वनस्पती संस्कृत भाषेत कुमारी असे संबोधले जाते. दुसरं विधान, कोरफडीपासून म्हणजेच ॲलोवेरापासून बनवलेली औषधी श्वेसन, कफ, मूळव्याध या रोगांवर उपचारासाठी वापरली जातात. औषधे, कोरफडीपासून म्हणजेच ॲलोवेरापासून बनवलेली औषधे श्वेसन, कफ, मूळव्याध या रोगांवर उपचारासाठी वापरली जातात. तर याच्यापैकी कोणतं विधान योग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त बरोबर. म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. कोरफडीपासून, ॲलोवेरापासून जे औषध बनवतात ते श्वसन, कफ आणि मूळव्याध या रोगांवर उपचारासाठी वापरले जाते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे प्रमुख कार्य कोणती? गरजू रुग्णांना रक्तपिशवी पुरवठा करणे, कोरोना विषाणूवर संशोधन करणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने ताप, गोवर, कावीळ, फुफ्फुसांचे विकार यावर संशोधन करणे. म्हणजे याच्यापैकी राष्ट्रीय विषाणू संस्थेचे प्रमुख कार्य काय आहे? तर पर्याय क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने ताप, गोवर, कावीळ, फुफ्फुसांचे विकार यावर संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेचे काम असते. पुढील प्रश्न, भारताचे, त्यांनी इथं प्रश्न विचारला आहे, हे विधाने दिलेले आहेत, 3 विधाने दिलेली आहेत. पहिले विधान, भारताचे आर्थिक वर्षे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असते. दुसरं विधान, भारताचे आर्थिक वर्षे 1 एप्रिल ते 31 मार्च हे स्वातंत्र्य काळापासून आहे. तिसरं विधान, भारताचे आर्थिक वर्षे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे करावे म्हणून 2026 साली शंकर आचार्य समिती नेमण्यात आली होती. तर याच्यापैकी योग्य विधान कोणतं आहे? त्यांनी पर्याय काय दिलेले आहेत? पर्याय क्रमांक क बरोबर आहे. म्हणजे वरील 1, 2, 3 सर्व बरोबर. म्हणजे ही जी विधानं आहेत 1, 2, 3 ही सर्व विधानं बरोबर आहेत. पुढील प्रश्न, खाली दिलेले भारतातील बेकारीचे प्रमाण योग्य आहेत की नाही ते सांगा. खाली दिलेले भारतातील बेकारीचे प्रकार योग्य आहेत की नाही ते सांगा. म्हणजे हे बेकारीचे प्रकार दिलेले आहेत. ग्रामीण बेकारी, हंगामी बेकारी ही ग्रामीण बेकारीचा उपप्रकार आहे. शहरी बेकारी, तांत्रिक बेकारी, शहरी भागात उत्पन्नाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे तांत्रिक बेकारी उद्भवते. म्हणजे ही जी विधाने दिलेली आहेत बेकारीचे प्रकार म्हणून, तर याच्यापैकी कोणतं बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वरील सर्व बरोबर. म्हणजे हे जे बेकारीचे प्रमाण दिलेले आहेत, हे जे प्रकार दिलेले आहेत, हे सर्व प्रकार बरोबर आहेत. पुढील प्रश्न, बीड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये बीड जिल्हा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालील अक्षरांची ओळख सांगा.
त्यांनी ह हे अक्षर दिलं आहे, याची ओळख सांगा. म्हणजे महाप्राण, स्वरादी, अनुनासिक, मृदू व्यंजन याच्यापैकी ह हे अक्षर कशामध्ये मोडतं आहे? तर पर्याय क्रमांक 1 महाप्राण. ह हे अक्षर, ह हे जे व्यंजन आहे, अक्षर आहे, हे महाप्राण आहे, लक्षात ठेवा. पुढे त्यांनी एक विचारलं आहे, उपप्रश्न त्यांनी विचारलेला आहे. श आणि श हे अल्पप्राण, घर्षक, मृदू व्यंजन, महाप्राण काय आहेत? हे जे व्यंजने दिलेले आहेत हे कशामध्ये मोडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घर्षक. श आणि श हे घर्षक अक्षरांची ओळख आहे, लक्षात ठेवा, घर्षक अक्षरे आहेत. पुढील प्रश्न, क्ष, ज्ञ हे काय आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोडाक्षरे. क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षरे आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, क ख ते भ म ही अक्षरे काय आहेत? तर याचं उत्तर आहे काय असेल? उष्मे, अर्धस्वर, स्पर्श व्यंजने, अल्पप्राण. तर क ख ते भ म हे काय आहेत? लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 स्पर्श व्यंजने आहेत. पुढील प्रश्न, स्वतंत्र वर्ण ओळखा. इथं त्यांनी हे वर्ण दिलेले आहेत, याच्यापैकी स्वतंत्र वर्ण कशाला म्हणतात? तर पर्याय क्रमांक 3 ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. पुढील प्रश्न, जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुखदेव बाबूराव उईके. त्यांनाच बाबूराव उईके, बाबूजी उईके असे म्हणतात. यांनी जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुरू केले, लक्षात ठेवा. आणि देवाजी तोफा जे आहेत, यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा जे गाव आहे, या गावात आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा जंगलावरील आदिवासींचे हक्क सिद्ध करण्यासाठी केलेली होती. कोणती घोषणा केली होती? नागपूर जिल्ह्यामध्ये जे लेखामेंढा गाव आहे, या गावामध्ये त्यांनी घोषणा केली होती. कोणची घोषणा केली होती? लक्षात ठेवा, आमच्या गावात आम्हीच सरकार. आणि ही घोषणा कशासाठी केली होती? तर जंगलावरील आदिवासींचे हक्क सिद्ध करण्यासाठी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सध्याच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहेत? आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहेत सध्याचे? नरहरी झिरवाळ, अशोक उईके, पंकजा मुंडे, राजेश टोपे. तर याच्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक उईके. आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ. आणि हे राजेश टोपे जे आहेत हे माजी आरोग्यमंत्री आहेत, लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न होते. म्हणजे येणारी जी पुढील कोणती पण भरती असेल, त्या भरतीसाठी हे प्रश्न आपण निवडलेले आहेत. याच्यानंतरचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही प्रश्नसंच 11चा येईल, तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, सरकारी भरतीविषयी महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी किंवा असे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आपल्या PRC मराठीवरती नवीन असाल तर PRC मराठीला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.